7 सीटर देणार आहात तुम्ही, खरं मला लो बजेट मध्ये गाडी पाहिजे. तर लो बजेटच आहे मॅडम. डिझेल इंजन मध्ये आहे मॅडम. 2.4G मॉडेल आहे गाडीचं. VIP नंबर आहे गाडीचा. हिची वापर आपण ठेवली 4,30,000. कंपनी भेटेड CNG आहे वरतून. ते आपण ठेवली 5,75,000 रुपये. ठेवली 3,30,000 रुपये. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज मी आलेले आहे फेमस अशा शोरूम मध्ये, म्हणजे गुरुकृपा मोटर्स मध्ये. मित्रांनो, या शोरूम मध्ये तुम्हाला मी आज गाड्या देणार आहे. कोणत्या परमिट असणार आहेत, प्रायव्हेट असणार आहे, ह्या सगळ्या गाड्या तुम्हाला इथे भेटणार आहेत आणि एकदम लो बजेट मध्ये गाड्या भेटणार आहेत. इयर एंडिंग आहे, 2024 हे आपलं संपत आलेलं आहे. खरं आपल्याला गाड्या भेटणार आहेत एकदम कंडिशन मध्ये आणि कमी प्राइस मध्ये. जाणून घेऊ सर्व गाड्यांची डिटेल्स. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत महेश सर. महेश सर, नमस्ते. नमस्कार मॅडम. स्टॉक एकदम जबरदस्त आणलेला आहे गुरुकृपा मोटर्स मध्ये. इयर एंडिंग आहे, स्टॉक पूर्ण भरलेला आहे. आपण परमिट मध्ये, प्रायव्हेट मध्ये सगळ्या प्रकारच्या गाड्या आपण यावेळेस परत एकदा स्टॉक भरलेला आहे सगळा. बरोबर. 7 सीटर पण गाड्या ठेवल्यात आपण लो बजेट मध्ये. तर सुरू करूया पहिल्या गाडीपासून. तर सर सुरू तर करूया. खरं आपल्या युवर्सना ह्या सर्व गाड्या घेण्यासाठी पहिला ऍड्रेस खूप इम्पॉर्टंट आहे. आपला ऍड्रेस आहे पुणे नाशिक हायवेला, मुशी मध्ये एक्झॅक्टली साईनाथ हॉस्पिटलच्या समोर गुरुकृपा मोटर्स आपलं शॉप आहे. चालेल. खरं सर 7 सीटर देणार आहात तुम्ही, खरं मला लो बजेट मध्ये गाडी पाहिजे. तर लो बजेटच आहे मॅडम. ही बघा, ही गाडी आहे 2011चं मॉडेल आहे. ओके. डिझेल इंजन मध्ये आहे मॅडम. 2.4G मॉडेल आहे गाडीचं. इनोवा आहे. MS14 पिंपरी चिंचवड पासिंग 5757 VIP नंबर आहे गाडीचा. ओके. हिची वापर आपण ठेवली 4,30,000. त्याच्यामध्ये निगोशिएबल आपण करून कस्टमरला देणार आहोत. ओके. तर ही गाडी फक्त कॅश मध्ये अवेलेबल आहे, लोन वरती नाहीये. ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी अवश्य आपल्याला गुरुकृपा मोटर्सला भेट द्या. चालेल. तर इनोवा आहे मित्रांनो, एकदम नीट अँड क्लीन. तर नंबर पण खूप चांगला आहे, छान आहे नंबर. आणि तुम्हाला गाडीचं इंटेरियर वगैरे आपण व्हिडिओ तर्फे पण दाखवत आहोत. आणि सर ह्याच्यामध्ये काय प्राइसिंग निगोशिएबल असणार आहे की फिक्स प्राइसिंग असणार आहे? निगोशिएबल करू मॅडम आपण. व्हिडिओ मार्फत येणाऱ्या कस्टमर साठी 10,000 रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट आपण अजून देऊ. आणि कोणत्या इयर पासून आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करतो? 2012 पासून पुढे आपण लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याकडे अवेलेबल आहे. चालेल. तर मित्रांनो, लोन फॅसिलिटी पण खूप चांगली आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोन करून दिलं जाईल. आणि सर, ह्या लोन साठी तुम्हाला काय डॉक्युमेंट द्यावं लागतील? लोन साठी डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे मॅडम. पॅन कार्ड, आधार कार्ड कस्टमरचं, लाईट बिल, 6 महिने बँक स्टेटमेंट लागत. जॉब करत असेल तर सॅलरी स्लिप लागल. बिझनेस असेल तर त्याचं शॉप ऍक्ट ITR लागल. ओके. शेती करत असेल तर 7/12 लागल शेतीचा. 7 सीटर मध्ये अजून कोणती गाडी दाखवतो? अजून एक इको आहे, त्यापेक्षा आपण इथून स्टार्ट करूया. चालेल. तर ही एक प्रायव्हेट मध्येच गाडी आहे, वॅगनर आहे मॅडम. ओके. 2013चं मॉडेल आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. पेट्रोल प्लस CNG आहे, कंपनी फिटेड. ओके. रनिंग झालेलं गाडीचं 70-72 किलोमीटर चालली आहे गाडी. तर हिची वापर आपण ठेवली 3,15,000 रुपये. त्याच्यामध्ये पण निगोशिएबल करून देऊ. लोन बघायला गेलं या गाडीवरती तर 2,30-2,40च्या आसपास लोन होईल. 70 ते 80,000 रुपये भरून ही गाडी कस्टमरला आरामात मिळून. सर तुम्ही 3,15 म्हटलं, आपल्या युवर साठी 3 करून टाका ना. 3 देऊन टाकू मॅडम. 3 लाख रुपये. चालेल. तर लोन पण अवेलेबल आहे मित्रांनो. तुम्हाला या गाडीवरती 2.5 लाख रुपये तर लोन होऊन जाईल. एक 50 ते 60,000 रुपये किंवा 70,000 रुपये भरून तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. ग्रे कलर मध्ये आहे वॅगनर. पेट्रोल प्लस CNG मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. तर चालेल. आपल्याकडे इको पण आहे एक. इकोची काय डील असणार आहे जाणून घेऊ. सर, इकोची काय डील असणार आहे? तर मॅडम, ही इको 5 सीटर AC कंपनी फिटेड CNG आहे. 2019चं मॉडेल आहे. फर्स्ट ओनर मध्येच आहे ही गाडी पण. ओके. AC आहे, कंपनी फिटेड CNG आहे हिला. आणि 7 सीटर बनवलेला आहे हिला. तर हिची वापर आपण ठेवलेली आहे 5,20,000 रुपये. त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. लोन बघायला गेलं तर हिच्यावर 4.25 लाखाच्या आसपास लोन होईल गाडीवरती. ही पण तुम्हाला एक 70-80,000 रुपये भरून गाडी आरामात मिळून जाईल. ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. ही पण पेट्रोल प्लस CNG ही पण पेट्रोल प्लस कंपनी फिटेड CNG गाडी आहे. पेट्रोल प्लस कंपनी फिटेड CNG मध्ये बसणार आहे. आणि सर, फायनल काय असणार आहे आपल्या? आता ही गाडी 5-20 सांगतो मॅडम आपण. 5च्या बजेट मध्ये ही गाडी आपण कस्टमरला देऊन टाकू. डायरेक्ट 20,000 रुपये. डायरेक्ट 20,000 रुपये डिस्काउंट. महेश सर, पुढची आलेली आहे आपली बेलोनो. तर काय असेल याची डिटेल सर? डिमांडिंग गाडी आहे मार्केटमध्ये पण मॅडम. पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे. 2020चं मॉडेल आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे मॅडम. ही
डेल्टा व्हेरियंट आहे गाडी, सेकंड टॉप मॉडेल आहे. ओके. गाडीचं रनिंग फक्त 40,000 किलोमीटर चालली आहे मॅडम ही गाडी. हिची ऑफर आपण ठेवली 6,20,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. 4.5 ते पावणे 5 लाख रुपये लोन होईल गाडीवरती, बाकीचं डाऊन पेमेंट आपल्याला कस्टमरला करावं लागेल. चालेल. पेपर वर्क कसं असणार आहे सर? पेपर वर्क ऑल पेपर क्लिअरच आहे, इन्शुरन्स वगैरे चालू आहे गाडीचा. ओके. फर्स्ट ओनर मध्येच गाडी, काही विषय. आणि सर ह्या गाडीवर डाऊन पेमेंट किती सांगितलं तुम्ही? हिच्यावर 1 लाख ते 1.25 लाख रुपये भरावं लागेल. पुढची आलेली इर्टिगा मोस्ट डिमांडेड आहे आणि मला ही गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये पाहिजे आहे ना? सीएनजीच आहे मॅडम, पेट्रोल प्लस कंपनी भेटेड सीएनजी आहे वरतून. ओके. 2014चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. गाडी चालली 80,000 किलोमीटर. ओके. टायर वगैरे गाडीचे बटन आहेत, इंटिरियर पण सीट कव्हर नवीन आहे. वापरची आपण ठेवली 5,75,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. 4.5 लाख रुपये लोन होईल, 1 लाख 1.25 लाख रुपये भरून गाडी आरामात कस्टमरला मिळून जाईल. चालेल. ओनर काय सांगितलं सर? फर्स्ट ओनर मध्ये गाडी. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही इर्टिगा भेटते, बघून घ्या. टायर वगैरे सर काही नवीन आहेत का? हो, 80 ते 85% टायरची कंडिशन चांगली आहे. चालेल. तर ह्या झाल्या तुम्हाला प्रायव्हेट वाल्या गाड्या. तर सर अजून स्टॉक आहे आपल्याकडे प्रायव्हेटचा? प्रायव्हेटचा आहे, अजून 2-3 गाड्या लो बजेट मध्ये आहेत. चालेल, आपण परमिटचे थोडं पण पाहून घेऊया पहिला. ठीक आहे. जेनिस्टला आहे मॅडम, 2011चा मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी आहे, VXI मॉडेल आहे, सेकंड टॉप मॉडेल आहे. ओके. 4 पॉवर विंडोज मिळतात तुम्हाला, याच्यामध्ये पॉवर स्टेरिंग मिळते, एसी मिळतो. हिची ऑफर आपण ठेवली 1,75,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल. हिच्यावरती लोन अवेलेबल नाही, कॅश मध्ये जी गाडी करावी लागेल. ओके. घेऊन करण्यासारखं काहीच नाही, घ्यायची आणि वापरायची. समजा ज्याला कोणा शिकण्यासाठी बजेट कमी आहे अशा व्यक्तींसाठी ही गाडी एकदम बरोबर. गाडी चांगल्या कंडिशन मध्ये 1,75 सांगितलेलं आहे, प्राइस निगोशिएबल होऊन जाईल, कमी करून देतील सर. कम से कम एक गाडीवरती तुम्हाला 20 ते 15,000 रुपये कमी करतायत मित्रांनो. गाड्या खूप चांगल्या कंडिशन मध्ये असतात आणि पेपर वर्क तर एकदम खूप चांगलं आहे, तुम्हाला इथं भेटून जातं. लोनचं पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होऊन जातात, प्रॉब्लेम काहीच नाहीये. स्विफ्ट आहे मॅडम, डिझेल इंजिन मध्ये आहे, खूप मागणी आहे या गाडीची डिझेल मध्ये पण. तर 2011चं मॉडेल आहे मॅडम, सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. हिची ऑफर आपण ठेवली 3,30,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. पूर्ण मॉडिफाईड केलेली गाडी आहे मॅडम ही. बॅक व्हील आहेत गाडीला, स्क्रीन आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, 4 पॉवर विंडो आहेत गाडीला, सीट कव्हर नवीन आहेत गाडीला. घेऊन करण्यासारखं काहीच नाही, ॲज इट इज घ्यायची आणि वापरायची. लोन किती कराल सर या गाडीवर? हिच्यावरती लोन अवेलेबल नाही मॅडम, कॅश मध्येच अवेलेबल आहे. 2011चं मॉडेल आहे. काम काही नाही गाडीमध्ये, घ्यायचे आणि वापरायचे. तर स्विफ्ट आहे, बघू शकता चांगल्या कंडिशन मध्ये, ही पण तुम्हाला भेटून जाईल. आहे आपल्याकडे स्विफ्ट डिझायर, ही पण लो बजेट मध्येच आहे मॅडम. 2010चं मॉडेल आहे, ही पण सेकंड ओनर मध्येच आहे गाडी. हिला पण स्क्रीन वगैरे सगळं आहे. हिची ऑफर आपण ठेवली 2,75,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. कंडिशन ओव्हरऑल चांगली आहे, सीट कव्हर नवीन आहे, स्क्रीन आहे, रिव्हर्स कॅमेरा वगैरे सगळं आहे. हिला पण घ्यायची आणि वापरायची ही गाडी. चालेल. तर स्विफ्ट डिझायर तुमच्यासाठी दिलेली आहे. तर प्रायव्हेट वाला तर स्टॉक कव्हर झालेला आहे, तर आपल्याकडे परमिट पण गाड्या असतात. आता परमिटचा पण स्टॉक आहे मॅडम आपल्याकडे, 9 ते 10 गाड्या अवेलेबल आहेत परमिट मध्ये. चालेल, तर आपण स्विफ्ट डिझायर पासून चालू करू. डिझायर पासून चालू करू. तर ही 2019चं मॉडेल आहे मॅडम, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. ऑल पेपर क्लिअर मिळतील, पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड गाडी आहे. हिची ऑफर आपण ठेवली 4,85,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ आपण कस्टमरला. त्याच्यावरती लोन करायला गेलं तर 3.5 लाखाच्या आसपास लोन होईल मॅडम. 1 लाख ते 1.25 लाख रुपये भरून ही गाडी आरामात कस्टमरला मिळून जाईल. चालेल सर. इंटेरियर कसं आहे गाडीचं? इंटिरियर चांगलं आहे मॅडम, सीट कव्हर वगैरे चांगलं आहे, म्युझिक सिस्टम आहे गाडीला. इंटिरियर पूर्ण बनवलेलं आहे, पडदे बिडदे बनवलेले आहेत, रूफ पण बनवलेला आहे. ओके. टायर कंडिशन पण चांगली आहे, 70 ते 75% आहे. घ्यायची आणि वापरायची, काम काही नाही. वरती हे पण कॅरियर वगैरे सगळं बसवलेलं. गाडी एकदम बघून घ्या मित्रांनो. स्विफ्ट डिझायर खूप चांगल्या पद्धतीने लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. परमिट साठी पण तीच प्रोसेस आहे आणि प्रायव्हेट साठी पण तीच डॉक्युमेंटची प्रोसेस आहे. पूर्ण पेपर क्लिअरच मिळणार आहेत आपल्याकडे आणि कोणती अडचण येणार नाही कस्टमरला. ट्रान्सफर वगैरे सगळं आपण करून देऊ, त्याच्यामुळे काही विषय नाही. ओके. परमिट साठी किती दिवसात तुम्ही डॉक्युमेंट नावावरती करून देता? परमिट साठी मॅडम 10 ते 15 दिवस लागतात, कारण गाडीचं परमिट कॅन्सल करावं लागतं, ते मुंबईला पाठवावं लागतं, तिथून कॅन्सल होऊन जातं. परत ज्यांनी घेतली त्यांचं कच्चं परमिट पण बनावं लागतं आणि या सगळ्या प्रोसेसला ट्रान्सफरला 3-4 दिवस लागतात. असं 10 ते 15 दिवस पकडून चालायचं नाव. बरोबर. चालेल.
तर मित्रांनो, मी हे सर्व का विचारत असते, कारण कधी कधी कोणी नवीन गाडी म्हणजे असं शिकण्यासाठी या ओला उबेर साठी चालवण्यासाठी घेत असतं आणि त्यांना काही डॉक्युमेंटची प्रोसेस वगैरे काही माहिती नसते. म्हणून मी व्हिडिओ मध्ये सारखी विचारत असते सरांना, ह्या गाडीवरती काय प्रॉब्लेम येतो, कसं काय डॉक्युमेंटचं, त्याच्यासाठी विचारत असते. तुम्हाला पण अशी काही शंका असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, महेश सरांना कॉल करा आणि गाड्यांच्या अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर विचारून घ्या. तर सर, नेक्स्ट घेऊ आपण गाडी. एक्सेंट आहे, ही पण पेट्रोल प्लस सीएनजी मध्येच आहे, कंपनी फिटेड सीएनजी आहे. ओके. 2020 चं मॉडेल आहे ही पण. हिचे पण वॉलपेपर क्लिअरच मिळणार आहे तुम्हाला. हिची ऑफर आपण ठेवलेली आहे 4,50,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहोत. ओके. 3 ते 3.5 लाख रुपये लोन होईल गाडीवर. तिच्यावर पण 1,00,000-1,25,000 रुपये भरून आरामात कस्टमरला गाडी मिळून जाईल. चालेल. एक्सेंट भेटते तुम्हाला 4,50,000. चालेल. तर घेऊ आपण नेक्स्ट गाडी आता. डिझायर मॅडम 2020 चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनर मध्येच आहे पण. हिचे पण वॉलपेपर क्लिअर मिळतील कस्टमरला. हिची ऑफर आपण ठेवलेली आहे 5.5 लाख रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. हिच्यावरती 4 लाख प्लस लोन होईल, बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला करावं लागेल. ओके. हिचे पण टायर वगैरे कंडिशन चांगली आहे, सीट कव्हर नवीन आहे, घेऊन करण्यासारखं काहीच नाही, घ्यायची आहे आणि तीच वापरायची. ओनर गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. फर्स्ट ओनर मध्ये भेटणार आहे. आणि आपण जी एक्सेंट सांगितली ती किती? ती सेकंड ओनर मध्ये. सेकंड ओनर. तर मित्रांनो, ओनर सुद्धा मी तुम्हाला सांगत असते, चालली किती आहे, रनिंग किती आहे, परत पेपर वर्क कसं आहे, हे सगळं प्रत्येक गाडीवरती का विचारत असते. खरं तुम्ही खूप लांबून लांबून गाड्या घेण्यासाठी येता, तुम्हाला इथं आल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. आणि कधी कधी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही सुद्धा विचारत जा की मॅडमचा जो व्हिडिओ आम्ही पाहिला त्याच्यामधली ती गाडी पाहिली आणि ती गाडी अवेलेबल आहे की नाही शोरूम मध्ये, कारण की कधी कधी डील होतात आणि कस्टमर खूप लांबून येतं आणि प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी कॉल करा आणि विचारा, इन्फॉर्मेशन घ्या. तर सर, नेक्स्ट गाडी घेऊ आपण. तर मॅडम 2019 ची आहे ही डिझायर पण. फर्स्ट ओनर मध्येच गाडी आहे पण. हिचं किलोमीटर 1,22,000च्या आसपास चालली आहे. वॉलपेपर क्लिअर मिळतील हिचे पण. कंपनी फिटेड सीएनजी आहे. हिची ऑफर ठेवली आपण 4,85,000, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. लोन हिच्यावर 3.5 प्लस लोन होईल, बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला करावं लागेल. फर्स्ट ओनर मध्ये. फर्स्ट ओनर मध्ये गेल्या वेळेला तर आपण भरपूर सेलर दाखवले होते आणि ह्या वेळेला तर 2च सेलर दिसत. मॅडम सगळ्या सेलर सेल झाल्यात, अवेलेबल नाही झाल्या तरी पण आपण 2 अवेलेबल केल्यात या व्हिडिओ मध्ये. ओके. रिक्वायरमेंट असले तर अजून अवेलेबल करून देऊ, त्याचा विषय नाही. तर 2020 चं मॉडेल आहे मॅडम हे. ओके. फर्स्ट ओनर मध्येच गाडी आहे ही पण. वॉलपेपर क्लिअर मिळतील. 98,000 गाडीचं रनिंग आहे. हिची ऑफर आपण ठेवली 4,15,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. 3.25 ते 3.5 लाख रुपये लोन होईल. 70, 75 ते 80,000 रुपये डाऊन पेमेंट या गाडीसाठी कस्टमरला करावं लागेल. चालेल. तर बघून या मित्रांनो, गेल्या व्हिडिओच्या ज्या गाड्या तुम्हाला मी दाखवल्या त्या गाड्या तुम्हाला एक क्वचितच तुम्हाला भेटतील इथं, नाहीतर हा सगळा न्यू स्टॉक तुमच्यासाठी आलेला आहे. आणि एअर एंडिंग आहे, तर काय धमाके देणार आहेत का नाही, म्हणजे कमी बजेट काय डिस्काउंट चांगलं देऊ आपण गाडीवरती. फक्त पहिला आपल्या शोरूमला व्हिजिट करा, गाड्या बघा, तपासा, पूर्ण डॉक्युमेंट सगळे बघा, बरोबर डील करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याकडे ती येणार. बरोबर. चालेल. नेक्स्ट घेऊ आपण. तर ही सेलेरिओ आहे मॅडम, ही पण दुसरी गाडी आहे. 2019 चं मॉडेल आहे ही पण. वॉलपेपर क्लिअर मिळतील हिचे पण. हिची ऑफर आपण 3,70,000 रुपये ठेवली आहे. गाडीचं रनिंग 1,18,000 किलोमीटर चालली आहे. हिची ऑफर आपण 3,70,000 रुपये ठेवले, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. 3.25 ते 3.25 लाख रुपये लोन होईल. 60-70,000 रुपये भरून गाडी आता. चालेल. तर ही पण तुम्हाला सेलेरो चांगल्या बजेट मध्ये भेटून जाईल. प्राइसिंग कमी होईल, थोडं बहुत तुम्हाला 20-30,000 रुपये कमी कराल ना आपल्या युएस साठी. तर डिझायर 2019 चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनर मध्येच आहे पण. वॉलपेपर क्लिअर मिळतील हिचे पण. गाडीचं रनिंग 80,000 चालली आहे. हिची ऑफर आपण ठेवली आहे 7,40,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. 6 लाख रुपये लोन होईल गाडीवरती मॅडम. ओके. किमतीमध्ये पण निगोशिएबल होईल. 1 ते 1.25 लाख रुपये भरून ही गाडी पण आरामात कस्टमरला. बघू शकता, लेटेस्ट मधली तुम्हाला MH14 पासिंग मध्ये गाडी नीट आणि क्लीन मध्ये भेटणार आहे. ही पण पेट्रोल प्लस सीएनजी. पेट्रोल प्लस कंपनी फिटेड सीएनजी असणार आहे. कंपनी फिटेड सीएनजी मध्ये. तर सर, स्टॉक तर आपण कव्हर केलेले आहे, अजून काय आहे का आपल्याकडे? एक लास्ट गाडी राहिली कमर्शियल मध्ये, ती दाखवतो. ही लास्ट गाडी आहे मॅडम कमर्शियलच्या स्टॉक मधली. 2019 च मॉडेल आहे. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. 1,22,000च्या आसपास किलोमीटर आहे.
हिची ऑफर आपण ठेवली 4,75,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. 3.5-3.5 लाख रुपये लोन होईल. लाख रुपये भरून ही गाडी आरामात कस्टमरला मिळेल. त्यासाठी परमिट, प्रायव्हेट असा भरपूर असा स्टॉक तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि प्राइसिंग कमी होणार आहे मित्रांनो. काही प्रॉब्लेम नाही, ऑल डॉक्युमेंट क्लिअर भेटणार आहे. आणि सर टेस्ट ड्राइव घेण्यासाठी काही कंडिशन वगैरे नाही ना? पुढे नाही काय नाही असं नाही नाही, तसं काही टूर होत वगैरे नाही. जाऊ नका किंवा काय? तुम्ही तुम्हाला सोबतच असणार ना? तुम्हाला जर तुमच्या कोणाला मेकॅनिकलला वगैरे जर गाडी दाखवायची असेल तर 100% दाखवू शकता. आपली कुठलाही प्रॉब्लेम नाही. आपण गाडी इथं इन करतानाच स्वतः पूर्ण चेक करून मगच इथं लावतो. ऍक्सिडेंटल गाडी नसते आपल्याकडे. बरोबर. डॉक्युमेंट क्लिअर असतात सगळे, त्याच्यामुळे कस्टमरला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे आपल्या गुरुकृपा मोटर्सला व्हिजिट करा, गाड्यांची कंडिशन बघा, पेपर बघा आणि मगच व्यवहार आपल्यासोबत करा. काही विषय बरोबर. चालेल. तर मित्रांनो, हा स्टॉक तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर या गुरुकृपामध्ये व्हिजिट द्या आणि गाड्यांच्या लवकरात लवकर डील करा. तर सर अजून काही सांगाल का व्ह्युअर्ससाठी आपल्या? काहीच नाही, ऑल ओव्हर आपण लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबलच आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. महाराष्ट्राला कुठल्याही कोपऱ्यातला कस्टमर असला, लोन करायचा असेल तर आपण करून देतो. डॉक्युमेंटचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे. गाड्यांची कंडिशन आपल्याकडे एक नंबरच असते. ऍक्सिडेंटल गाडी आपण ठेवत पण नाही. त्यामुळे अवश्य ज्यांना कोणाला गाडी घ्यायची आहे लो बजेट पासून चांगल्या किमतीपर्यंत सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. प्रायव्हेट आहेत, कमर्शियल पण आहेत. तर नक्की व्हिजिट करा, गाड्या बघा, पूर्ण प्रोसेस बघा आणि मगच आपल्यासोबत डील करा. काही आणि लांबून येत असाल, खूप लांबून येत असाल, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई कुठूनही येत असाल तर पहिला कॉल करा आणि मग गाडीचे फोटो वगैरे मागून घ्या आणि मगच या व्हिजिट द्या. कारण कधी कधी गाडी विकली जाते, विकलेली असते आणि नंतर कस्टमर कॉल कॉल करतो. त्याच्यामुळे पहिलं कॉल करा, पूर्ण तुमचं गाडी आहे की नाही खात्री करा आणि मगच आपल्या शोरूमला व्हिजिट करा.